थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. ही शृंखला ज्यांनी कव्हर केले आमच्या यूट्यूबचे लाडका चॅनल आमचा केटीसी, कारण की आमच्या खालापूरमध्ये जास्त प्रमाणात केटीसीला बघायला मिळतं, कारण की त्यांची मेहनत, त्यांची क्लिअरिटी, कमी कॅमेराज घेऊन सुद्धा पूर्ण ग्राउंड कव्हर करणं, अतिशय सुंदर रिप्लेस दाखवणं, ही सर्व कामगिरी केटीसीने केली. आणि यावर्षी 25+ तरी झाले असतील त्यांचे इव्हेंट. पूर्ण गुजरातपर्यंत त्यांनी मजळ मारले. त्यांना पूर्ण महाराष्ट्रभर जावो, मुंबईमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी कामगिरी करावी अशी आम्ही अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो. केटीसी लाईव्हचं सुंदर काम, तेवढंच लाईव्हचं ऑपरेटिंग बघायला मिळतं, कॅमेरा वर्क बघायला मिळतं. प्रत्येक मैदान असं कुठलंच गाव नाही आता खालापूर पंचकृषीमध्ये जिथे केटीसीचं नाव नाहीये. केटीसीचं त्यांनी नाव केलं. अजिंक्य पवार स्वतः मेहनत करतात. वेळोवेळी जेव्हा पण क्रिटिकल गोष्टी असतात, जेव्हा पण इम्पॉर्टंट मॅचेस असतात, स्वतः ओनर येऊन बसतात दिवस रात्र. फायनल डेला तरी अजिंक्य यांची उपस्थिती असतेच पूर्ण रात्रभर. स्वतःचं नाव मोठं करायचं तर स्वतःला मेहनत करावी लागते. ते केटीसीच्या अजिंक्य याने दाखवलं. त्यांच्यासोबत त्यांची साथ नेहमी देतात. ते त्यांचे ऑपरेटर आपल्याला त्यांच्या चांगल्या निष्ठेने आणि इमानदारीने काम करायला बघायला मिळतात. आणि ती इमानदारीचं फळ पूर्ण खालापूर पंचकृषीमध्ये सगळ्यात जास्त इव्हेंट ज्याने यावर्षी नाईट मॅचेसमध्ये घेतलेत किंवा डे मॅचेसमध्ये ज्याने घेतलेत त्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आमच्या इथं कर्जतटेनिसक्रिकेट.in अजिंक्य पवार केटीसी लाईव्ह. यावर्षी तुम्ही 50+ करा, पुढच्या वर्षी तुम्ही 100 पण कराल, कारण की क्रिकेट वाढत चाललाय. प्रत्येक गाव आता नाईट मॅच ठेवू इच्छितोय. यावर्षी बऱ्याच नाईट मॅचेस झाल्या. जेवढी अपेक्षा आम्हाला नव्हती त्यापेक्षा जास्त क्रिकेट खेळायला मिळालं. आणि पहिले 3 दिवस नाईट मॅचेस असायचे, 4 दिवस असायचे, आता 5 दिवस होतात, 6 दिवस होतात. हां, निश्चितच अजिंक्य पवार केटीसी लाईव्हचे क्वालिटीसाठी जास्त धडपड करतात. त्यांना तुम्ही 2 कॅमेरे द्या, 3 कॅमेरे द्या, मात्र त्यांचं जे व्हिज्युअलायझेशन आहे की कॅमेरा कोणत्या अँगलला सेट करायला पाहिजेत, स्वतः पहिल्या दिवशी येऊन सेट करतात. पहिल्या दिवशी असेल, शेवटच्या दिवशी नवीन बॉल मैदानामध्ये पुरवा. ज्या प्रकारे अजिंक्य आणि मेहनत करून त्यांच्या मागे बाकी सगळे त्यांचे ऑपरेटर जशा प्रकारे काम करतात, कॅमेरामॅन जशा प्रकारे काम करतात, अतिशय सुंदर काम त्यांचं बघायला मिळतं. आणि त्यांचा रिझल्ट जेव्हा तुम्ही मेहनत इमानदारीने करता रिझल्ट जरूर मिळतं. आणि तेच रिझल्ट कुठल्याही क्षेत्रामध्ये जा तुम्ही, जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे तर तेवढी तुमची मेहनत टाकणं गरजेचं आहे, त्याच्या मागे एफर्ट लावणं गरजेचं आहे. रात्रभर काम करून दिवसासुद्धा ते मॅचेस कव्हर करतात. आणि शर्यत क्षेत्रात सुद्धा ते आपल्याला बघायला मिळतात. कर्जत आता फेमस झालं आपल्या इथे. कर्जत खालापूरमध्ये सगळ्यात जास्त बैलगाडा शर्यत तर कर्जतमध्ये होतात आणि ते सुद्धा कव्हर करतात. त्यांची व्हरायटी ते मध्ये दाखवतात की कितीमध्ये त्यांची रेंज जाऊ शकते. आम्ही केटीसीला बैलगाडा शर्यत बघितली, आम्ही केटीसीवरती क्रिकेट बघितलं, आम्ही केटीसीवरती कबड्डी बघितली, आम्ही केटीसीवरती लग्न सोहळा पण बघितलाय. अशाच प्रकारे तुम्ही काम करा. तुम्हाला ह्या शुभेच्छा देऊन आम्ही तुमच्या कामाचा गौरव करतो. अतिशय सुंदर काम तुम्ही करत राहा आणि मनं जिंकत राहा प्रत्येक मैदानावरती जिथे तुम्ही जाल. आणि त्याच प्रकारची मनं आता जिंकावी लागतील बॅटिंग करणाऱ्या पेन संघाच्या या फलंदाजांना. ओपनिंग चांगली करावी लागेल. धावा चेस करायच्या. 24 बॉलमध्ये 43. गणेश आणि प्रफुल्ल ओपनिंगची जोडी मैदानात गेली आहे. स्ट्राईक बॉलर कोणावरती विश्वास दाखवणार. स्ट्राईक बॅट्समन आपल्याला बघायला मिळतात प्रफुल्ल. नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश बघायला मिळतात. बॉलरचा नाव सांगायचं दीपकदा. संदीप. गोलंदाजीसाठी